हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या बिबड्या. तर तुम्ही बघू शकाल इथे बिबडी किती छान अशी फुललेली आहे तळल्यानंतर. आणि खूप सोप्या पद्धतीने मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही बिबडी इथे बघू शकता किती छोट्या आकारामध्ये आहेत, पण तळल्यावर किती मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकताय. आणि पतल्या पण बनवलेल्या आहेत, जास्त जाड नाही बनवलेल्या आहेत एकदम. आणि सर्वच अशा पातळ बनवलेल्या आहेत. आणि मसाले पण याच्यामध्ये छान असे टाकलेले आहेत. आणि मिठाचं तिखटचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो ज्वारी भिजत घातलेली आहे. आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत, पण मी इथे 1 किलो घातलेली आहे. आणि छान अशी ज्वारी भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 2 वेळा बिबड्या बनवणार आहे, त्यामुळे मी एकसाथच 1 किलो ज्वारी भिजत घातलेली आहे. पण प्रमाण आजचं जे असणार आहे आपलं ते अर्धा किलो बिबड्यांचं असणार आहे. आणि ही ज्वारी मी 3 दिवस भिजत घातलेली आहे. रोज याचं पाणी आपल्याला बदलवून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा जास्त वास येत नाही. आणि ही ज्वारी आता स्वच्छ धुवून घेतली मी 2-3 पाण्याने. आणि फॅनखाली अशी वाळत घातलेली आहे. बघा इथे तुम्ही बघू शकताय. आणि मस्तपैकी हे 3 ते 4 तास छान वाळवून घ्यायची. जास्त ओली पण राहिली ना की मग ती दळलं जात नाही व्यवस्थित. त्यासाठी थोडी जास्त सुकवून घ्यायची. फॅनच्या हवेखाली सुकवायची, उन्हामध्ये सुकवायची नाही, नाहीतर पापड लाल होतात. आणि बघा ज्वारी छान सुकल्यावर तिचं पीठ दळून घेतलेलं आहे. आणि अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे अर्धा किलो पीठ मी इथे मोजून पण घेतलेलं आहे. आणि याच पातेल्याने आपण पाण्याचं प्रमाण पण घेणार आहोत, म्हणून याच पातेल्यामध्ये बरोबर मावेल असं पातेलं मी घेतलेलं आहे. म्हणजे कसं पाण्याचं प्रमाण घ्यायला आपल्याला हेच पातेलं वापरता येणार. आणि आता मसाले बघूया. तर मोठा चमचा भरून इथे जिरं घेतलेलं आहे. आणि शोप पण घेतलेली आहे 1 मोठा चम्मच भरून. आणि अर्धा चमचा आपण इथे ओवा वापरलेला आहे. आणि 1 मोठा चमचा भरून इथे मीठ वापरलेलं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला आता लाल मिरच्यांची चटणी लागणार आहे. तर बघा घरामध्ये ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या सुकतात ना, मग त्या मिरच्यांचा मी वापर केलेला आहे इथे. आणि ह्या मिरच्या वापरल्यामुळे बिबड्या आणखी छान चविष्ट होतात खाण्यासाठी. तुम्हाला जर लाल मिरची वापरायची असेल तरी चालेल. आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता. आणि ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने आता आपल्याला इथे 3 पातेले पाणी लागणार आहे. 3 पट पाणी समजा. आणि 3 पातेले भरून आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. पातेलं हे थोडं मोठंवालं जे आहे ना, ज्याच्यामध्ये आपण खिशी घेणार आहे ते छोटं आहे. तर त्याच्यामधलं मी हे जे पातेलं मापाचं आहे ना, ते अर्ध भरून पाणी मी साईडला काढून ठेवणार आहे. आणि जसं जसं लागेल तसं तसं टाकणार आहे. ते पूर्ण पाणी लागणारच आहे आपल्याला, पण ती खिशी जी आहे ना ती घेताना खाली सांडली नाही पाहिजे, त्यासाठी पाणी थोडं काढून ठेवणार आहे. आणि एका भांड्यामध्ये मी आता पीठ काढून घेतलं आहे बघा. त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपण जेव्हा खिशी घेतो ना तेव्हा पिठाच्या जास्त गाठी होत नाही. जास्त गाठी झाल्या की मग बिबडे व्यवस्थित येत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी. आणि आता हे पीठ आपण साईडला ठेवूया. आता इकडे पाणी पण गरम झालेलं आहे. याच्यामध्ये सर्व मसाले मी टाकून घेतले. आणि आता याच्यामध्ये लाल चटणी जी बनवलेली आहे ती 2 चमचे भरून टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आणि एकदा आता मस्त हे लाटण्याने फिरवून घेतलं. आता आपण तयार केलेलं जे पीठ आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हे खिशी घ्यायची आहे आपल्याला. ही गोष्ट करायला 2 व्यक्ती लागतात. तर माझे मिस्टर जे आहेत ते इथे खिशी घेत आहेत आणि मी इथे पीठ टाकून घेते. कारण एका हाताने पकडणं आणि एका हाताने खिशी घ्यायला जास्त वेळ पण लागतो आणि हात पण दुखतात. आणि मस्तपैकी आता ही खिशी घेऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे पीठ मस्त असं घट्टसर झालेलं आहे. आणि जे मी पाणी काढून ठेवलेलं ना तो थोडं मी ते याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि मस्तपैकी 15 ते 20 मिनिट हे खिशी आपण घेतलेली आहे. आणि पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. पिठावर मस्त अशी चकाकी आलेली आहे. पिठावर चकाकी आली की समजून जायचं की आपलं पीठ बिबड्या करण्यासाठी व्यवस्थित तयार झालेलं आहे. ते तयार झालं की आपल्याला समजूनच येतं. आणि बिबड्या करण्यासाठी मी इथे एक कापड घेतला आहे बघा. नवीनच कापड घेतलेला आहे. हा वापरलेला कापड नाही घ्यायचा, स्वच्छ कापड घ्यायचा छान. याच्याखाली मी एक पोतळी टाकून घेतली आणि त्याच्यावर मग हा कापड टाकला. आणि मग आता याच्यावरती मी बिबड्या करून घेते. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली इथे बिबड्या टाकता येत आहेत आपल्या. एकदम पटापट टाकल्या जात आहे, कारण आपलं जे सारण आहे ना बिबड्यांचं ते व्यवस्थित झालेलं आहे. जेव्हा ते व्यवस्थित शिजतं तेव्हा आपल्याला बिबड्या ह्या पटापट टाकता येतात. आणि जास्त घट्ट पण झालं तर टाकता येत नाही, आणि जास्त पातळ पण झालं तर मग टाकता येत नाही. पण आपलं एकदम परफेक्ट सारण तयार झालेलं आहे बिबड्यांचं.
आणि इथे मी अशाच पद्धतीने आता सर्व बिबड्या टाकून घेते। तुम्ही बघू शकत असाल किती इझिली इथे बिबड्या टाकता येतात आणि बिबड्यांचा आकार आपल्या आवडीनुसार मोठा छोटा जसा पाहिजे आपल्याला तसा ठेवायचा। आणि ह्या बिबड्या ज्या आहेत त्या मी घरातच फॅनच्या हवेखाली सुकवणार आहे। तरी पण ह्या खूप कमी वेळेमध्ये सुकल्या गेलेल्या आहे, म्हणजे एका दिवसामध्येच ह्या सुकून तयार झाल्या होत्या। कारण जेव्हा आपण अशा रेसिपी करायला घेतो ना तेव्हा सकाळच्या वेळीच करायला घ्यायच्या, कारण आपण फॅनच्या हवेखाली सुकवतोय तर त्या पूर्ण दिवसभर सुकून झाल्या पाहिजेत। कारण मग रात्रीच्या वेळेला त्या अशा उघड्या नाही ठेवायच्या, त्यांना असं झाकून ठेवायचं एका टोपलीमध्ये किंवा कापडाच्या खाली। तर सर्व बिबड्या टाकून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता इथे। एवढ्या सारणामध्ये टोटल आपल्या 55 ते 60 बिबड्या मला वाटतं झालेल्या आहेत। आणि आता ह्या मस्तपैकी 4 तास सुकून घेतल्या आणि 4 तास सुकून घेतल्यानंतर आता हे कापड जे आहे ना ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे बिबड्या काढताना ना आपल्याला याच्यावरती पाणी मारावं लागतं। तर मग मी आता हे कापड उलटं करून घेतलं आणि पूर्ण नाही उलटं केलं, थोडं थोडं करूनच मी ह्या बिबड्या काढून घेणार आहे। आणि मस्तपैकी पाणी घेऊन याच्यावरती शिंपडून घ्यायचं, असं पाणी थोडं थोडं शिंपडायचं बरं, नाही तर पूर्ण जागा ओली होऊन जाईल। थोडं थोडं पाणी मी याच्यावरती टाकून घेते आणि 10 मिनटं यांना असंच राहू देते। आणि 10 मिनटानंतर मग ह्या बिबड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघा आता 10 मिनिट झालेले आहेत। आता मी तुम्हाला बिबड्या काढून दाखवते। एकदम इझिली बिबड्या निघतात इथे। एका हाताने कापड पकडून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने बिबडी काढून घ्यायची। एकदम इझिली बिबड्या इथे निघत आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि ह्या बिबड्या आता मी पूर्ण काढून घेते आणि ह्या काढून घेतल्यावर मी आता या कापडावरती नाही ठेवणार, जे पोतळीचं कापड मी खाली टाकले ना त्याच्यावरती आता ह्या बिबड्या मी ठेवून घेणार आहे। आणि ह्या बिबड्या ज्या आहेत ना खूप पातळ आहेत, त्यामुळे यांना जास्त सुकायला वेळ नाही लागला, पूर्ण एका दिवसामध्येच ह्या सुकून तयार झाल्या। मागच्या वेळेस ज्या मी बिबड्या बनवल्या होत्या त्या थोड्या जाड होत्या ना, तर त्यांना 2-3 दिवस लागले होते सुकायला, पण ह्या एकदम पातळ आहेत ना तर ह्या एका दिवसामध्येच सुकल्या। आणि सुकल्यावर तुम्हाला दाखवते बघा, अशा बिबड्या आपल्या सुकून तयार झालेल्या आहेत। संध्याकाळचे आता 8 वाजलेले आहेत बघा, आणि बिबड्या छान अशा सुकलेल्या आहेत मस्तपैकी। आणि पातळ किती आहे, ट्रान्सपरंट आहेत एकदम, तुम्ही बघू शकताय। काही बिबड्या याच्यामधल्या एकदमच जास्त पातळ होत्या त्यामुळे त्या फाटल्या थोड्याशा। आणि पूर्ण बिबड्या आता इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आहे, तुम्हाला दाखवते बघा किती छान अशा पातळ बिबड्या तयार झालेल्या आहेत। आणि करू शकतो की नाही मग आपण घरात फॅनच्या हवेखाली बिबड्या, असं नाही की आपल्याला ऊनच पाहिजे। जर तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता, ही मन खोटी नाही आहे। तर बघा मला पण खूप वर्षापासून इच्छा होती की मी पण बिबड्या, कुरडई, जे काही सांडगे वगैरे आहे ते घरी बनवायला पाहिजे। तर यावेळेस मी सर्व रेसिपी बनवल्या पण आणि तुमच्यासोबत शेअर पण केल्या आहेत। आणि बिबडी तळून दाखवली बघा तुम्हाला इथे, किती पटकन इझिली अशी तळल्या जाते। आणि बिबडी मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे आणि छान असा क्रंची असा आवाज पण येत होता बिबडी तोडतानाचा। आणि ही जी बिबडी आहे ना ही पहिली बिबडी आहे, कारण तेल गरम नाही झालं होतं ना त्याच्यामुळे ती तळल्याने गेली। मी तुम्हाला नाही दाखवली असेल तुम्हाला समजलं पण नसतं, पण मी तुम्हाला दाखवलं आहे बघा। आणि ही बिबडी आहे बघा, हा आकार आहे आपल्या बिबडीचा आणि तळल्यावर एवढा मोठा आकार होतो, बघितलं तुम्ही किती फरक आहे। किती छोटी दिसते आधी आणि तळल्यावर केवढी मोठी दिसते। आणि जी पहिलीवाली बिबडी आहे ते तेल गरम झालं नाही त्याच्यामुळे थोडीशी ती फुलली पण नाही आणि व्यवस्थित तयार पण नाही झाली। आणि ही जेव्हा तेल गरम झाल्यावर किती मस्त झाली बघा। आणि मी तोडून पण दाखवते तुम्हाला, किती मस्त असा भुगा होतो बिबडीचा, बघितलं। आणि लाल तिखट जे टाकले आपण, मसाले जे टाकले, जिरं वगैरे, ते सर्व व्यवस्थित प्रमाणात झालेलं आहे। आणि परत तुम्हाला एक बिबडी तळून दाखवते मी, इथं सर्वच बिबड्या आपल्या अशाच फुलत आहेत बघा। छान अशा बिबड्या तळून झालेल्या आहेत। आणि कशी वाटली मग तुम्हाला आजची बिबड्यांची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा। घरात पण आपण बिबड्या बनवू शकतो, कुठल्याही वाळवणाचे पदार्थ जे आहेत ते आपण घरामध्ये बनवू शकतो, फक्त आपल्यामध्ये गट्स पाहिजे ते करण्याचे। तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा। आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।